नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर जे जाधव आपल्या या आजच्या व्याख्यानामध्ये लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण यापूर्वी ब्रिटिश राजपदाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा त्याबरोबर ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही शासन पद्धती ही राजतंत्रातून कशा पद्धतीने काळाच्या ओघात मागच्या हजारो वर्षात विकसित झाली या संबंधी अभ्यास केला. हे आपण समजून घेतलं. आपण हे समजून घेतलं की जगात जेव्हा सर्वत्र राजतंत्र किंवा हुकुमशाही शासन पद्धती अस्तित्वात होती त्या काळात ब्रिटनमधील सुसंस्कृत राजांनी सल्लागार मंडळ स्थापन केलं. सल्लागार मंडळाच्या सल्ल्याने शासन कारभार करायला प्रारंभ केला. सल्लागार मंडळाचा राजकारणातील पॉझिटिव्ह सहभाग, जनतेची सहभागाची वृत्ती आणि राजाचा दिलदारपणा यातून एका चांगल्या प्रकारच्या लोकशाही शासन पद्धतीच्या विकासाला मदत झाली. नंतरच्या काळात कधी कधी काही राजांनी निरंकुश सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत राजकीय सहभागाबाबत जागरूक असलेल्या जनतेने त्याला प्रचंड विरोध केला आणि परिणामी निरंकुश राजतंत्रातून संसदीय लोकशाही शासन पद्धतीच्या नैसर्गिक विकासाला जो प्रारंभ झालेला होता तो काही सामान्य अडथळे जर सोडले तर तो विकास थांबू शकला नाही आणि पर्यायाने ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही शासन पद्धती प्रस्थापित झाली, जिचा आदर्श हा नंतर जगातील अनेक देशांनी घेतला. राष्ट्रराज्याच्या युगामध्ये मोठ्या लोकसंख्येमध्ये मोठ्या भूप्रदेशामध्ये अशी लोकशाही शासन पद्धती प्रस्थापित होऊ शकते याचा एक आदर्श ब्रिटिश जनता, ब्रिटिश सरकार, ब्रिटिश राजा, ब्रिटिश समाज यांनी जगासमोर घालून दिला आणि पर्यायाने जगाला एक आदर्श अशा प्रकारचा सामान्य माणसाचा सहभाग असलेला लोकशाहीचा शासन प्रकार हा मिळाला, तो विकसित झाला. त्या राजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघितली की निरंकुश राजतंत्रातून लोकशाही शासन पद्धती कशी विकास पावली. आपण हेही बघितलं की ब्रिटनमध्ये राजा आणि राजपद अर्थात किंग अँड क्राउन यांच्यामध्ये नेमका कसा फरक आहे. किंग अर्थात राजा हे एका अर्थाने व्यक्ती आहे आणि क्राउन अर्थात ज्याला आपण मराठीत राजपद म्हणतो ती एक संस्था आहे आणि राजपद या संस्थेमध्ये पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद या सगळ्यांचा समावेश होतो. आणि जसा राजपदाचा विकास झाला तसं तसं ब्रिटनमध्ये राजा हा नाममात्र शासन प्रमुख बनला, पण तरी ब्रिटिश जनतेचा पुराणमतवादी स्वभाव, रूढीवादी स्वभाव यामुळे लोकशाही शासन पद्धती विकसित झालेली असली तरी सुद्धा ब्रिटिश जनतेने राजपद नष्ट केलेले नाही आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये निरंकुश राजतंत्रातून नाममात्र राजा अर्थात नाममात्र शासन प्रमुख राजा झाला, वास्तविक शासन प्रमुख पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ झालं. म्हणून संसदीय शासन पद्धतीत टू हेड्स शासनाचे दोन अंग असतात, एक नाममात्र शासन प्रमुख आणि दुसरा वास्तविक शासन प्रमुख. राजा हा नाममात्र शासन प्रमुख असला तरी ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतील ब्रिटिश शासन व्यवस्थेचा तो सर्वोच्च सार्वभौम अशा प्रकारचा शासन प्रमुख समजला जातो. तो ब्रिटिश पंतप्रधानापेक्षा सुद्धा त्याचं स्थान वरच आहे. तो ब्रिटनमधील संसदीय लोकशाहीचा घटनात्मक प्रमुख आहे. तो शासन विभागाचा प्रमुख आहे. शासन कारभार ब्रिटिश राजाच्या नावाने चालतो. म्हणून आपण बघितलं की किंग रूल्स बट नॉट गव्हर्न्स.
राजा राज्य करतो, परंतु शासन कारभार मात्र मंत्रिमंडळ करतं. आणि म्हणून या अनुषंगाने ब्रिटिश कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट याचा अभ्यास करत असताना आपल्याला कार्यकारी मंडळाचा प्रमुख म्हणून ब्रिटिश राजाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जरी तो नाममात्र शासन प्रमुख असला, जरी तो घटनात्मक प्रमुख असला, तरी ब्रिटिश शासन व्यवस्थेचा तो प्रमुख असल्या कारणाने पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती तोच करत असल्या कारणाने अशा घटनात्मक शासन प्रमुखाला, शासनाच्या प्रमुखाला नेमके कोणते अधिकार ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आहे आणि ब्रिटिश राजकीय व्यवस्थेमध्ये राजाचं नेमकं काय स्थान आहे, त्याची काय भूमिका आहे, ते आपल्याला या व्याख्यानामध्ये, या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, म्हणूनच आपण आज ब्रिटिश राजाचे अधिकार आणि कार्य हे पाहणार आहोत. ब्रिटिश राजाचे अधिकार आणि कार्य पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ब्रिटनचा राजा ब्रिटिश शासनाचा म्हणजे शासनाच्या तीनही अंगाचा प्रमुख समजला जातो. अर्थात कार्यकारी मंडळ, त्याचाही तो प्रमुख आहे. विधिमंडळ म्हणजे संसद, तिचाही तो प्रमुख आहे, कारण राजाशिवाय संसद अपूर्ण आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स आणि ब्रिटनचा राजा या तिघांनी मिळून संसद बनते. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा तो शिरोमणी आहे, म्हणजे त्याही विभागाचा तो प्रमुख आहे. आणि न्याय विभागाचा सुद्धा तो प्रमुख समजला जातो. म्हणजे शासनाचे जे तीन अंग आहेत, विधी विभाग, कार्यकारी विभाग आणि न्यायपालिका, या तिन्हींचा तो प्रमुख आहे. आणि म्हणून या अनुषंगाने शासनाचा प्रमुख म्हणून अत्यंत व्यापक अशा प्रकारचे अधिकार ब्रिटनच्या राजाला प्राप्त झालेले आहेत. या अधिकारापैकी पहिला अधिकार आहे शासनविषयक अधिकार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स. याला कार्यकारी अधिकाराचा सुद्धा म्हटलं जातं किंवा प्रशासकीय अधिकाराचा सुद्धा म्हटलं जातं. शासनविषयक अधिकार किंवा कार्यकारी अधिकार म्हणजे शासन कारभार करण्यासंबंधीचे अधिकार, शासन कारभारासंबंधीचे अधिकार. परंतु राजा तर नाममात्र शासन प्रमुख आहे, त्यामुळे शासन कारभार तो करत नाही. पण स्वतः जरी करत नसला तरी तो मंत्रिमंडळाकडून शासन कारभार करून घेतो. मंत्रिमंडळाची ती जबाबदारी आहे धोरण निश्चित करणे, त्याची अंमलबजावणी करणे. परंतु मंत्रिमंडळाला ते राजाच्या नेतृत्वात, राजाच्या मार्गदर्शनात करावं लागते. आणि म्हणून राजाला शासनविषयक अधिकार प्राप्त झालेले आहेत. किंग रूल्स बट नॉट गव्हर्न्स. शासन कारभार मंत्रिमंडळ करते, राजा राज्य करतो, परंतु म्हणून राजाला शासनविषयक अधिकार प्राप्त झालेले आहेत. आणि शासनविषयक अधिकार यासाठी प्राप्त झाले आहेत की तो शासन विभागाचा प्रमुख आहे. शासन विभागाचा प्रमुख असल्या कारणाने तो शासन कारभार स्वतः जरी करत नसला तरी शासन कारभार करून घेण्यासाठी त्याला शासनविषयक अधिकाराअंतर्गत ब्रिटिश पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती करण्याचा, त्यांना शपथ देण्याचा आणि वेळप्रसंगी त्यांना पदच्युत करण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे, कारण तो त्यांचा प्रमुख आहे. आणि म्हणूनच जेव्हा कॉमन सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुका होतात, त्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या पॉलिटिकल पार्टीला, ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते, त्या पक्षाचे निर्वाचित सदस्य आपल्यापैकी एकाचे नेता म्हणून निवड करतात. त्यालाच राजा पंतप्रधान म्हणून नियुक्त करतो, त्याला शपथ देतो आणि त्याच्या सल्ल्यानंतर इतर मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो. म्हणून पंतप्रधानाची नियुक्ती, मंत्रिमंडळाची नियुक्ती, त्याला शपथ देणे, वेळ प्रसंगी त्याला बरखास्त करणे, पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला बरखास्त करणे, या संबंधीचे शासनविषयक अधिकार राजाला प्राप्त झालेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की शासन कारभार जरी मंत्रिमंडळ करत असलं तरी शासन विभागातील सर्वच कार्य, सर्वच ज्ञान हे मंत्रिमंडळाला असेल असं नाही. आणि म्हणून शासन कारभार चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाला आहे. पण मंत्रिमंडळ जरी त्यांची नियुक्ती करत असेल तरी राजाच्या सही आणि शिक्क्यांची नियुक्ती होते. उदाहरणार्थ लष्कराचे प्रमुख असतील, न्यायपालिकेतील न्यायाधीश असतील, विविध आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, ब्रिटनच्या शासनाला कायदेशीर सल्ला देणारा विधी सल्लागार असेल, ज्याला आपण महाधिवक्ता असं म्हणतो,
अशा विविध महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा राजाला आहे. याशिवाय जरी तो नाममात्र शासन प्रमुख असला ते तो कोणत्याही विभागाकडून शासन कारभाराची माहिती प्राप्त करू शकतो, मागवू शकतो, तो त्याचा अधिकार आहे. पंतप्रधान सुद्धा अशा प्रकारची माहिती राजाला देण्याशी बांधील आहे, म्हणजे शासन विभागाचा अहवाल मागण्यात त्याला अधिकार आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की जरी तो नाममात्र शासन प्रमुख असला तरी शासन कारभाराबाबत त्याला अत्यंत व्यापक अशा स्वरूपाचे शासनविषयक अधिकार प्राप्त झालेले आहेत. दुसरा अधिकार आहे विधिविषयक अधिकार, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तो कार्यकारी विभागाचा प्रमुख आहे, त्याचप्रमाणे तो विधी विभागाचा सुद्धा प्रमुख आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी संसद म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स हे दोन सभागृह असले तरी सुद्धा या दोन सभागृहासोबतच राजा हा संसदेचा तिसरा अंग आहे, अविभाज्य अंग आहे. कारण संसदेने पास केलेल्या विधेयकांना जोपर्यंत राजाची संमती मिळत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही. आणि म्हणून राजा हा विधी विभागाचा प्रमुख आहे. विधी विभागाचा सुद्धा प्रमुख, संसदेचाही प्रमुख या नात्याने राजाला विधिविषयक क्षेत्रात सुद्धा अत्यंत व्यापक अशा प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. उदाहरणार्थ ब्रिटिश संसदेचं दरवर्षीचं अधिवेशन आमंत्रित करण्याचा, ते स्थगित करण्याचा, ते समाप्त करण्याचा अधिकार राजाला आहे. राजाच्या आदेशानेच नवीन गठीत झालेल्या संसदेचं अधिवेशन आमंत्रित केलं जातं किंवा दरवर्षी जे संसदेचं अधिवेशन होतं, वर्षातून 3 अधिवेशन होतात, 3ही अधिवेशन आमंत्रित करत असताना राजाच्या आदेशाने त्या अधिवेशन आमंत्रित केले जातात, स्थगित होतात किंवा समाप्त होतात. या 3 अधिवेशनाव्यतिरिक्त एखादी आपत्तीची स्थिती निर्माण झाली असेल, ब्रिटनमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असेल, आणीबाणीविषयक स्थिती निर्माण झाली असेल आणि सरकारला ती बाब संसदेसमोर ठेवायची असेल तर संसदेचं विशेष अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार सुद्धा राजाला प्राप्त झालेला आहे. नंबर 2. तिसरी गोष्ट, नवगठित नवनिर्वाचित संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला प्राप्त झालेला आहे. तो ब्रिटिश संसदेचं, नव्याने गठीत झालेल्या ब्रिटिश संसदेचं तो उद्घाटन करत असतो, कारण तो संसदेचा प्रमुख आहे. याशिवाय जर संसदेचं अधिवेशन सुरू नसेल परंतु तात्काळ एखाद्या कायद्याची आवश्यकता शासनाला असेल तर शासनाला अध्यादेश अर्थात ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार आहे. मंत्रिमंडळ ऑर्डिनन्स काढते आणि तो ऑर्डिनन्स, अध्यादेश राजाच्या सैनी अंमलात आणला जातो. त्याचं महत्त्व संसदेने पास केलेल्या कायद्या इतकंच असतं आणि म्हणून अध्यादेश काढण्याचा अधिकार सुद्धा राजाला प्राप्त झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कोणताही कायदा, कोणतंही विधेयक संसदेत पास झालं असेल तर त्या विधेयकाला संमती देण्याचा अधिकार राजाला आहे. राजाच्या संमतीशिवाय कोणतंही विधेयक कायद्यात रूपांतरित करू शकत नाही, शासन त्याला अंमलात आणू शकत नाही. म्हणून संसदेने पास केलेलं विधेयक राजाच्या संमतीसाठी पाठवलं जातं. राजा त्याच्यावर नकाराधिकार वापरू शकतो, परंतु 1707 नंतर ब्रिटनमध्ये एकदाही राजाने नकाराधिकार वापरला नाही, कारण राजा नाममात्र शासन प्रमुख बनलेला आहे. आणि म्हणून जरी तो नाममात्र शासन प्रमुख असला, जरी तो विधेयकावर शक्यतोवर नकाराधिकार वापरत असला, कारण परंपरा तशी निर्माण झालेली आहे, तरी सुद्धा औपचारिकता म्हणून ब्रिटिश राजाच्या संमतीसाठी संबंधित विधेयक पाठवलं जातं. राजाच्या सहीनंतरच संबंधित विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं आणि त्या कायद्याची मग शासन धोरण म्हणून अंमलबजावणी करू शकतं. म्हणून विधिविषयक क्षेत्रात सुद्धा राजाला अत्यंत व्यापक अशा प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले आहेत असं आपल्या लक्षात येईल. नंबर 3, तिसरा अधिकार पाहू आपण, अर्थविषयक अधिकार अर्थात फायनान्शियल पॉवर्स. शासन कारभार करण्यासाठी, ब्रिटनचा विकास करण्यासाठी, समाजाच्या गरजा भागवण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी पैशाची गरज असते. पैशाशिवाय कोणतेही शासन चालू शकत नाही. आणि म्हणून शासनाला जर कोणत्याही बाबीवर खर्च करायचा असेल तर त्यासाठी बजेट तयार करावं लागतं की आगामी वर्षात कोणत्या विषयावर किती आम्ही खर्च करणार आहोत. म्हणून बजेट तयार करावं लागतं आणि ते संसदेसमोर ठेवावं लागतं. वेळप्रसंगी जनतेवर कर वाढवावे लागतात. वेळप्रसंगी करांमध्ये कपात सुद्धा केली जाते. असं कोणत्याही प्रकारचं आर्थिक बाबी संबंधित विधेयक आणि वार्षिक अंदाजपत्रक, वार्षिक अर्थसंकल्प
ॲन्युअल बजेट हे संसदेसमोर ठेवण्याच्या अगोदर ब्रिटनच्या राजाची संमती आवश्यक असते. ब्रिटिश राजाच्या संमतीशिवाय संसदेसमोर अर्थसंकल्प किंवा कोणतंही अर्थविधेयक, कोणतेही धनविधेयक हे ठेवता येत नाही. त्याच्या संमतीनंतर सभागृहात ते धनविधेयक किंवा अर्थसंकल्प ठेवला जातो. त्याच्यावर सविस्तर चर्चा होती, विरोधी पक्ष चर्चा करतो, त्याच्यावर टीका होतात आणि बहुमताने ते पास झालं की परत पुन्हा राजाच्या संमतीसाठी ते पाठवावं लागतं. राजाने संमती दिली की त्यानंतर त्याची अंमलबजावणी होते. जो आकस्मिक निधी आहे तो सुद्धा राजाच्या सेनेच खर्च केला जातो. आणि म्हणून ब्रिटनमध्ये असं म्हटलं जातं की ब्रिटनच्या शासनाच्या तिजोरीची एक चावी संसदेजवळ तर दुसरी चावी राजाजवळ असते. म्हणजे संसदेत विधेयक पास झालं, आर्थिक विधेयक, अर्थसंकल्प, तर तो राजाकडे जातो. राजाने संमती दिली म्हणजे संसद आणि राजा या दोघांनी संमती दिली की नंतर तो पैसा खर्च करता येतो. म्हणून शासनाच्या तिजोरीची एक चावी राजाजवळ आणि एक संसदेजवळ असते असं म्हटलं जातं. यावरून आपल्या लक्षात येईल की ब्रिटनच्या राजाला अर्थविषयक क्षेत्रात सुद्धा किती व्यापक अधिकार प्राप्त झालेले आहेत. 3 अधिकार आपण बघितले. चौथा अधिकार आपण पाहतोय न्यायविषयक अधिकार, ज्युडिशियल पॉवर्स, अर्थात न्यायिक क्षेत्रातील अधिकार. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तो कार्यकारी मंडळाचा प्रमुख आहे, तो संसदेचा प्रमुख आहे, तसंच तो न्याय विभागाचा सुद्धा प्रमुख आहे. ब्रिटनमध्ये असं म्हटलं जातं की किंग इज ए फाउंटन ऑफ जस्टिस, म्हणजे राजा न्यायाचा स्रोत आहे. पुरातन काळी, प्राचीन काळी राजाकडे 3 विभागाच्या सत्ता केंद्रित झालेल्या होत्या, कार्यकारी विभाग, विधी विभाग आणि न्याय विभाग. त्यावेळेस राजाच धोरणांची अंमलबजावणी करायचा, राजाचा आदेश म्हणजेच कायदा असायचा आणि राजा देईल तो न्याय असायचा. काळाच्या ओघात लोकशाही शासन पद्धती आली. शासनाचे 3 विभाग बनले, विधी विभाग, कार्यकारी विभाग आणि न्याय विभाग. राजा हा 3 विभागाचा प्रमुख आहे, शासनाचा प्रमुख आहे, शासन कारभार त्याच्या नावाने चालतो आणि म्हणून न्याय विभागाचा जो प्रमुख असल्या कारणाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राजाच्या आदेशाने केल्या जाते. म्हणजे राजाच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतो. या न्यायाधीशांनी कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य केलं, भ्रष्टाचार केला, अनैतिक कृत्य केलं तर अशा स्थितीत त्यांच्यावर संसद महाभियोग ठराव पास करू शकते. महाभियोग ठराव पास झाल्यास त्यांच्या पदच्युतीचे आदेश काढण्याचा अधिकारही राजाला प्राप्त झालेला आहे. याशिवाय ब्रिटनच्या राजाला दयेचा किंवा क्षमादानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे, जसं तो भारताच्या राष्ट्रपतीला आहे. अर्थात ब्रिटिश सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या किंवा काही आरोपींना मृत्यूदंड दिला असेल, फाशी दिली असेल, जन्मठेपेची शिक्षा सुनावली असेल तर अशी शिक्षा स्थगित करण्याचा अधिकार क्षमादानाच्या अधिकारांतर्गत ब्रिटनच्या राजाला प्राप्त झालेला आहे. ज्यांना शिक्षा झाली आहे अशा व्यक्ती, असे आरोपी, असे गुन्हेगार हे राजाकडे क्षमादानाची याचिका दाखल करू शकतात. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा जर राजाला मानवतेच्या दृष्टिकोनातून संबंधित आरोपींची किंवा आरोपीची शिक्षा स्थगित करावीशी वाटली, ती पूर्णतः माफ करावीशी वाटली किंवा तिच्यात कपात करावीशी वाटली तरी सुद्धा राजा क्षमादानाच्या अधिकारांतर्गत संबंधित शिक्षेत कपात करू शकतो, तिला स्थगित करू शकतो किंवा तिला पूर्णतः माफ करू शकतो. आणि म्हणून यावरून आपल्या लक्षात येईल की न्यायविषयक क्षेत्रामध्ये सुद्धा राजाला अत्यंत व्यापक अशा प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. 5वा अधिकार आपण पाहतोय धार्मिक क्षेत्रातील अधिकार. ब्रिटनमध्ये धार्मिक क्षेत्रातील अधिकार राजाला आहेत का शासन प्रमुखाला आहेत असं म्हटलं तर ते आपल्याला आश्चर्य वाटेल. कारण आपण अशा देशात जगतो, आपण अशा देशाचे नागरिक आहोत की जो देश सेक्युलर कंट्री म्हणून, धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो. आणि अशा धर्मनिरपेक्ष देशामध्ये शासन प्रमुखांना किंवा शासन व्यवस्थेतील पदाधिकाऱ्यांना धार्मिक बाबतीत असे कोणतेच अधिकार नसतात. परंतु ब्रिटन याला अपवाद आहे. ब्रिटनमध्ये राजाला धार्मिक अधिकार सुद्धा प्राप्त झाले आहेत. याचं कारण आहे की ब्रिटनमध्ये ज्या परंपरा सुरू आहेत त्या परंपरेनुसार शासन कारभार चालतो आणि खूप पूर्वीपासून ब्रिटनच्या राजाला ब्रिटिश चर्चचा प्रमुख समजला जातो. तो केवळ ब्रिटिश चर्चचा प्रमुखच नाही तर ब्रिटनच्या राजाला चर्चचा आश्रयदाता, चर्चचा संरक्षक, गार्डियन ऑफ द चर्च म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि म्हणूनच ब्रिटनमधील चर्च ऑफ ती सुद्धा ब्रिटिश राजाला धार्मिक बाबतीत अत्यंत महत्त्वाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. हाऊस ऑफ लॉर्ड्स
हे वंश परंपरागत सभागृह आहे। या वंश परंपरागत सभागृहात धार्मिक क्षेत्रातील चर्चमधील 27 धर्मगुरूंना प्रतिनिधित्व दिलेलं आहे। परंपरेनुसार ते आजही सुरू आहे। या हाऊस ऑफ लॉर्ड्स सभागृहातील वरिष्ठ सभागृहातील 27 सदस्य धार्मिक क्षेत्रातील अर्थात धर्मगुरूंमधून नियुक्त करण्याचा अधिकार राजाला प्राप्त झालेला आहे। म्हणून धार्मिक बाबतीमध्ये सुद्धा राजा हा आपले अधिकार बाळगून आहे, धर्मापासून तो अलिप्त नाही आणि म्हणून धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा राजाला एक महत्त्वाचं स्थान ब्रिटनच्या समाजात आहे, ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। याशिवाय यानंतरचा 6वा अधिकार आहे परराष्ट्र धोरणविषयक अधिकार। शासनाची 2 प्रकारची कार्य असतात, एक इंटरनल पॉलिसी इंटरनल फंक्शन आणि दुसरं एक्सटर्नल फंक्शन। अंतर्गत धोरणामध्ये अंतर्गत दृष्टिकोनातून धोरण ठरवणं, निर्णय घेणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि आपल्या देशाचा विकास करणं, ब्रिटनचा विकास करणं हे एक आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की ब्रिटनचा शत्रू राष्ट्रापासून संरक्षण करणं किंवा ब्रिटनच्या विकासासाठी इतर राष्ट्रांची मदत घेणं। जसं आपण समाजात राहतो, आपलं कुटुंब असतं एक, पण तरी सुद्धा आपल्या कुटुंबाला जोपर्यंत आपल्या कुटुंबाचे संबंध समाजातील इतर कुटुंबांशी असतात, आपण इतर कुटुंबांपासून अलिप्त राहू शकत नाही। कारण मनुष्य हा परस्परावलंबी आहे, तो एकट्याने जगू शकत नाही। एरिस्टॉटल नावाचा विचारवंत असं होतं की मॅन इज अ सोशल ॲनिमल, तो सामाजिक प्राणी आहे, जस्ट ॲज इज अ पॉलिटिकल ॲनिमल। आणि जर समाजाशिवाय कोणी जगू शकत असेल तर तो मनुष्य असू शकत नाही, एकतर तो पशु असेल किंवा ईश्वर असेल असं एरिस्टॉटल म्हणतो। अर्थात जसं प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक माणसाला समाजाची गरज असते, तशी प्रत्येक देशाला जगातील इतर देशांची गरज असते आपल्या विकासासाठी। म्हणून एकमेकांचं सहकार्य मिळवण्यासाठी किंवा सहकार्य देण्यासाठी परराष्ट्र संबंध आवश्यक असतात। असे परराष्ट्र संबंध जोपासण्यासाठी परराष्ट्र धोरण प्रत्येक राष्ट्राचं स्वतंत्र असते की कोणत्या राष्ट्राशी आम्ही कसे संबंध ठेवणार, आमचे मित्रराष्ट्र कोण, आमचे शत्रू राष्ट्र कोण, हे त्यातून डिसाईड केले जाते। आणि म्हणून परराष्ट्र संबंध हे सुद्धा आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशासाठी आवश्यक असतात। जसं इतरांचं सहकार्य आपल्याला हवं असतं, त्याचप्रमाणे जर आपल्या राष्ट्राशी कोणी शत्रुत्व करत असेल, आपल्या स्वातंत्र्यावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या सार्वभौमात्वावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या शत्रू राष्ट्रांना दूर ठेवण्यासाठी, त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्याला मित्रांची सुद्धा आवश्यक असते। आणि म्हणून फॉरेन पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला तशा पद्धतीने आपले मित्र सुद्धा जोडावे लागतात आणि शत्रूशी सुद्धा आपलं शत्रुत्व अधिक वाढणार नाही यासाठी फॉरेन पॉलिसीमध्ये काम केलं जातं। आणि म्हणून त्यासाठी विदेशात आपले राजदूत नियुक्त केले जातात, आपले प्रतिनिधी नियुक्त केले जातात। त्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचा अधिकार राजाला आहे, राजाच्या आदेशाने विदेशातील राजदूत नियुक्त केले जातात। त्याशिवाय इतर देशांना सुद्धा आपल्या देशामध्ये राजदूत नियुक्त करण्याचा अधिकार आहे। त्या राजदूतांचा अधिकारपत्र स्वीकारणं म्हणजेच त्यांना आपल्या देशात जॉईन करून घेणं, त्यांना मान्यता देणं, याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे। तो त्यांचा अधिकारपत्र स्वीकारतो, त्यांचं स्वागतही करू शकतो। म्हणून परराष्ट्र धोरणातील हे महत्त्वाचे अधिकार ब्रिटनच्या राजाला प्राप्त झालेले आहेत। याशिवाय जगातील तर कोणत्याही देशाशी कोणत्याही रूपाचा परराष्ट्र करार झाला असेल तर त्या कराराला मान्यता देण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे। जोपर्यंत ब्रिटिश राजाची सही त्या परराष्ट्र करार होत नाही तोपर्यंत तो करार अंमलात येत नाही। तसंच नंबर 3 तिसरा अधिकार परराष्ट्र धोरणातला, ब्रिटनचा राष्ट्रप्रमुख म्हणून, घटनात्मक प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ब्रिटनचं प्रतिनिधित्व करण्याचा, नेतृत्व करण्याचा, त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ब्रिटनची भूमिका मांडण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे। विदेशातील राष्ट्रप्रमुख जर ब्रिटनच्या भेटीवर आले असतील परराष्ट्र संबंध प्रस्थापित करण्यासाठी तर त्यांचा आगत स्वागत करण्याचा, त्यांना मेजवानी देण्याचा, भोजन देण्याचा, त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा, त्यांचा आदर सत्कार करण्याचा अधिकार सुद्धा ब्रिटनच्या राजाला प्राप्त झालेला आहे। एवढंच नाही तर ब्रिटनचा पंतप्रधान किंवा ब्रिटनचा परराष्ट्र मंत्री, ब्रिटनचा वाणिज्य मंत्री विदेशात गेला असेल, त्यांनी परराष्ट्राशी करार केले असतील, ब्रिटनच्या
आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून, राजकीय विकासाच्या दृष्टिकोनातून, संरक्षणात्मक व्यूहरचनेच्या दृष्टिकोनातून, तर अशा स्थितीमध्ये त्यांनी जे काही करार तिकडे केले असतील किंवा त्यांनी जे काही बोलणी परराष्ट्राशी केली असेल त्या संबंधीची संपूर्ण माहिती पंतप्रधानाला राजाची भेट घेऊन कळवणं आवश्यक असतं. म्हणून औपचारिकता म्हणून ब्रिटनचा पंतप्रधान राजाला याची माहिती देत असतो आणि म्हणून पेपरमध्ये दिवशी बातमी येते, प्रसारमाध्यमात बातमी येते की ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी राजाची इतकी मिनिट भेट घेतली. जसं भारत आणि चीनच्या तणावाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही पावलं उचलली त्या संबंधीची सगळी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी मधून भारताचे नाममात्र शासन प्रमुख असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर टाकत असतात. त्याच पद्धतीने ब्रिटनमध्ये सुद्धा हे चालतं, कारण आपण आपली संसदीय शासन पद्धती ब्रिटिशांपासूनच घेतलेली आहे आणि म्हणून ब्रिटिश राजाला परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा किती व्यापक अधिकार आहेत हे आपल्या लक्षात येईल. बऱ्याच वेळेस एखाद्या राष्ट्राशी आपले संबंध बिघडत असतील तर ते कसे जुळवावेत, त्यासाठी काय करावं याचं मार्गदर्शन सुद्धा ब्रिटनचा राजा करू शकतो. कारण ब्रिटनच्या राजाला राजकीय क्षेत्रातील मोठा अनुभव पंतप्रधानापेक्षा जास्त असतो. कारण पंतप्रधानाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, तो रिपीट झाला तर 10 वर्षाचा होईल. पण ब्रिटनचा राजा एकदा सत्तेत आला, राजगादीवर बसला तर तो मृत्यूपर्यंत त्या राजगादीवर असतो. म्हणून ब्रिटनची राणी द्वितीय इलिझाबेथ ह्या दुसऱ्या महायुद्धापासून तर आजपर्यंत ब्रिटनच्या राजगादीवर आहेत. अनेक सरकारं आलीत, अनेक निवडणुका झाल्यात, पंतप्रधान आले, पंतप्रधान बदललेत, पण ब्रिटनची राणी तीच आहे. त्यामुळे त्यांचा परराष्ट्र धोरणविषयक अनुभव सुद्धा खूप मोठा आहे. आणि त्याच पद्धतीने परराष्ट्र धोरण हे जसं महत्त्वाचं आहे तसंच प्रत्येक देशाला आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी लष्कर बाळगणं आवश्यक असतं. कशासाठी? शत्रूपासून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी मिलिटरी आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक असते. म्हणून ब्रिटिश राजाला लष्करविषयक आणि युद्धविषयक अधिकार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून ब्रिटनचा राजा हा युद्धविषयक बाबतीत सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतो, लष्कराच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आणि याच अनुषंगाने लष्करविषयक किंवा युद्धविषयक बाबतीमध्ये ब्रिटनच्या राजाला महत्त्वाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तो म्हणजे सगळ्यात पहिला की ब्रिटनचा राजा हा लष्कराचा सहसेनापती समजला जातो. लष्कराच्या 3ही विभागांच्या प्रमुखांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा ब्रिटनच्या राजाला आहे. अर्थात भूदल, वायुदल, नाविक दल या 3ही विभागाच्या प्रमुखांची नियुक्ती तो करतो. वेळप्रसंगी त्यांना तो पदच्युत सुद्धा करू शकतो. तो अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे. युद्धविषयक काळामध्ये सैन्याची हालचाल करण्याचा आदेश देण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे. एखाद्या देशाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारणं असेल, युद्ध समाप्त करणं असेल, युद्ध स्थगित करणं असेल, या संबंधीचे अधिकार सुद्धा ब्रिटनच्या राजाला आहेत. कारण जोपर्यंत आपल्या देशाची सुरक्षितता, आपल्या देशाचं संरक्षण आपण शत्रूपासून करू शकत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला अर्थ नसतो. आणि म्हणून सशक्त अशा प्रकारचं लष्कर हे आपल्याला स्वतःजवळ बाळगावं लागतं आणि वेळप्रसंगी युद्धसुद्धा करावं लागतं. पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ब्रिटन या सगळ्या बाबतीत आघाडीवर होतं. त्यावेळेचं सरकार युद्धातील भूमिका निभावत होतं, धोरणं ठरवत होतं, अंमलात आणत होतं. पण त्या प्रत्येक धोरणामध्ये, प्रत्येक निर्णयामध्ये राजाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून युद्ध किंवा लष्करविषयक बाबतीत पण सुद्धा ब्रिटनच्या राजाला अत्यंत महत्त्वाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येतं. याशिवाय यानंतरचा अधिकार, आता आपण आतापर्यंत 7 अधिकार ब्रिटिश राजाचे बघितले. कोणकोणते? एक शासनविषयक अधिकार पहिला, दुसरा बघितला आपण विधिविषयक अधिकार, तिसरा बघितला आपण अर्थविषयक अधिकार, चौथा बघितला आपण न्यायविषयक अधिकार, 5वा अधिकार बघितला आपण धार्मिक क्षेत्रातील अधिकार, 6वा अधिकार बघितला आपण परराष्ट्र धोरणविषयक अधिकार आणि 7वा अधिकार बघितला आपण लष्कर किंवा युद्धविषयक अधिकार. या अधिकारांव्यतिरिक्त हे जे अधिकार आहे हे अधिकार ब्रिटिश राजाला
ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावे लागतात. यामध्ये ब्रिटनच्या राजाला स्वतःच्या मताने कोणताही अधिकार वापरता येत नाही. जे 7 अधिकार आपण बघितले. कारण ब्रिटनचा राजा कसा शासन प्रमुख आहे? नाममात्र शासन प्रमुख आहे. ही इज ए नॉमिनल हेड, ही इज ए कॉन्स्टिट्यूशनल हेड. आणि रिअल पॉवर ब्रिटनच्या शासन कारभाराच्या ह्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असतात. आणि म्हणून पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच हे सगळे अधिकार, म्हणजे आतापर्यंतचे आपण जे 7 अधिकार बघितले ते ब्रिटनच्या राजाला वापरावे लागतात. परंतु यानंतरचा 8वा आणि 9वा हे जे 2 अधिकार आहेत, हे अधिकार मात्र ब्रिटनच्या राजाला वापरत असताना ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या भूमिकेशी बांधील असण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून हे अधिकार अधिक महत्त्वाचे आहेत. ते कोणत्या क्षणी ब्रिटनचा राजा वापरू शकतो ते आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून 8वा अधिकार आपण पाहतोय स्वविवेकाधीन अधिकार. स्वविवेकाधीन अधिकार. स्वविवेकाधीन अधिकार म्हणजे आपल्या स्वतःच्या विवेकाने, स्वतःच्या सस्तद विवेक बुद्धीला स्मरून वापरायचा अधिकार, की ज्यासाठी इतर कोणाचा सल्ला, इतर कोणाचे म्हणणं राजावर कोणत्याही पद्धतीने बांधील नाही. मंत्रिमंडळाचं म्हणणं बंधनकारक नाही. त्यांच्या सल्ल्याने तो निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. मग असे स्वविवेकाधीन अधिकार कोणत्या सिच्युएशनमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये ब्रिटिश राजा वापरू शकतो? त्याची काही ठराविक परिस्थिती, त्या परिस्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा यासंबंधी कोणते निर्देश नाही, कोणती परंपरा नाही. आणि त्यामुळे ब्रिटिश राष्ट्राच्या हिताच्या संबंधाने, ज्याच्यात ब्रिटनच्या राष्ट्राचं हित आहे, ब्रिटिश समाजाचं हित आहे, ब्रिटिश व्यक्तीचं हित आहे, अशाच पद्धतीने ब्रिटनच्या राजाने जो निर्णय घ्यावा हे अपेक्षित असतं. यामध्ये सगळ्यात पहिली अशी सिच्युएशन जर निर्माण झाली असेल की ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, परंतु कोणत्याही एका पॉलिटिकल पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर अशा स्थितीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी संधी द्यावी? कारण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नसेल तर एकापेक्षा अधिक पक्ष सरकार स्थापनेसाठी दावा करू शकतात, राजाला रिक्वेस्ट करू शकतात, निवेदन देऊ शकतात की बहुमत सभागृहाचा आमच्या पाठीशी आहे, आम्हाला पहिल्यांदा संधी द्या. जर दोन्ही पक्ष तशा प्रकारची भूमिका मांडत असतील, दोन्ही पक्ष आम्हाला संधी द्यायचा आग्रह करत असेल, तर त्या 2 पॉलिटिकल पार्टीपैकी नेमकी कोणती पॉलिटिकल पार्टी ब्रिटनला स्थिर सरकार देऊ शकते याचा निर्णय स्वविवेकाने घेण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे. म्हणून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसेल तर कोणत्या पॉलिटिकल पार्टीला, कोणत्या राजकीय पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करावं, कोणत्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं, या संबंधीचा अधिकार राजा स्वविवेकाने वापरू शकतो. यासाठी राजा मंत्रिमंडळाच्या किंवा इतर कोणाच्याही सल्ल्याला बांधील नसतो. दुसरी गोष्ट, समजा एखाद्या पॉलिटिकल पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु त्या पॉलिटिकल पार्टीतील एकापेक्षा अधिक नेते पंतप्रधान पदावर दावा सांगत असतील की माझ्या पॉलिटिकल पार्टीची मेजॉरिटी माझ्यामुळे आलेली आहे आणि निवडून आलेले माझ्या पक्षाचे सदस्य माझ्या पाठीशी आहेत, बहुमत माझ्या पाठीशी आहे, म्हणून मला पंतप्रधान करावं, असा दावा एकापेक्षा अधिक नेते करत असतील. लक्षात घ्या, एखाद्या पॉलिटिकल पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं, कन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल पार्टी आहे, लेबर पॉलिटिकल पार्टी आहे, या 2 पैकी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला बहुमत मिळालं, एका पॉलिटिकल पार्टीला बहुमत मिळालं, परंतु त्या पॉलिटिकल पार्टीतील एकापेक्षा अधिक नेते पंतप्रधान पदावर दावा सांगत असतील, तर त्यापैकी नेमकं कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून आमंत्रित करावं, कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं, कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून शपथ द्यावी, या संबंधीचा निर्णय घेण्याचा, स्वविवेकाने निर्णय घेण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे. यासाठी ब्रिटनच्या राजावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. नंबर 3, एक ब्रिटनमध्ये ब्रिटिश संसदेचं मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार राजाला आहे, परंतु ब्रिटिश संसदेचं मुदतपूर्व विसर्जन करण्याच्या पूर्वी ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने तसा सल्ला राजाला देणं आवश्यक असतं. म्हणजेच ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कॉमन सभागृहाचं मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार ब्रिटिश राजाला आहे. परंतु एखाद्या सरकारने, सत्तेत असलेल्या एखाद्या सरकारने कॉमन सभागृहातील आपलं बहुमत गमावलं किंवा गमावण्याची शक्यता आहे, मेजॉरिटी त्या पक्षाच्या पाठीमागे राहिलेली नाही, त्यांचा पक्ष फुटला किंवा इतर काही कारण त्यांच्या पाठीमागे मेजॉरिटी नाही,
अशा स्थितीत आपलं सरकार कोसळत आहे, आपलं सरकार जात आहे, अशी भीती एखाद्या पंतप्रधानाला, एखाद्या मंत्रिमंडळाला वाटली आणि म्हणून आपल्याला नाही तर कोणालाच नाही म्हणून कॉमन सभागृहात मुदतपूर्व विसर्जन करावं आणि मध्यवर्ती निवडणुका घ्याव्यात असं जर एखाद्या संसदेचं बहुमत गमावलेल्या सरकारला वाटलं, पंतप्रधानाला वाटलं आणि त्यांनी जर राज्याला कॉमन सभागृहात मुदतपूर्व विसर्जन करण्याचा सल्ला दिला तर तो सल्ला ऐकायचा किंवा नाही या संबंधी राजावर बंधन नसतं. जर राजाला असं वाटलं की दुसरा अपोजिट पक्ष, विरोधी पक्ष हा ब्रिटनला स्थिर सरकार देऊ शकतो, त्यांना संधी देणं गरजेचं आहे, तर विनाकारण ब्रिटिश जनतेवर निवडणुका लादायला नको, विनाकारण निवडणुकांचा खर्च करायला नको. या अनुषंगाने, या शुद्ध उद्देशाने ब्रिटनचा राजा अपोजिशन पॉलिटिकल पार्टीला सुद्धा सरकार स्थापन करण्याची संधी देऊ शकतो, कॉमन सभागृहाचं मुदतपूर्व विसर्जन करण्याचा सल्ला फेटाळून. आणि म्हणून या बाबतीत सुद्धा राजा स्वविवेकाने आपण निर्णय घेऊ शकतो. मित्रांनो, अगोदरचे जे आपण 7 अधिकार बघितले त्या 7 अधिकारापेक्षा हा अधिकार ब्रिटनच्या राजाची, ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेतली भूमिका किती महत्वाची आहे हे सिद्ध करतं. म्हणजे इतर वेळी तुम्हाला ब्रिटनचा राजा नाममात्र शासन प्रमुख वाटत असला तरी प्रत्येकच वेळी तो नाममात्र शासन प्रमुख असेल असं नाही, तर अशा पॉलिटिकल क्रायसिसच्या काळामध्ये, अशा राजकीय पेच प्रसंगाच्या वेळी ब्रिटनच्या राजाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून ब्रिटनच्या राजाचं महत्त्व अशा स्थितीमध्ये ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत खूप वाढतं. आणि ब्रिटनचा राजा हा नॉन पॉलिटिकल असल्याकारणाने, तो वंशपरंपरेने सत्तेवर येत असल्याकारणाने तो कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव करणारा निर्णय घेत नाही, तर तो निर्णय ब्रिटनच्या राजकीय हिताचा असेल, ब्रिटनच्या राष्ट्राच्या हितासाठी असेल, योग्य असेल, अशाच प्रकारचा निर्णय ब्रिटनचा राजा स्वविवेकाने घेऊ शकतो. याशिवाय 9वा जो शेवटचा अधिकार आपण पाहणार आहे त्याला आपण इतर अधिकार असं म्हणूया की इतर बाबतीत सुद्धा पॉवर्स ब्रिटनच्या राजाला आहेत. जरी ब्रिटनचा राजा हा नॉमिनल हेड असला तरी सुद्धा ब्रिटनच्या राजाला इतर काही अधिकार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये वडिलकीच्या नात्याने, राष्ट्राचा प्रमुख या नात्याने ब्रिटनचा राजा मंत्रिमंडळाला कोणताही अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार असला तरी सुद्धा तो निर्णय जर राष्ट्रहिताच्या विरोधात असेल किंवा तो राष्ट्रहिताच्या विरोधाचा असू शकतो, अहिताचा असू शकतो, असं जर ब्रिटनच्या राजाला वाटलं तर ब्रिटनचा राजा मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत मंत्रिमंडळाला सावध करू शकतो, त्याला सावध तर आपण काय बघत होतो की ब्रिटनच्या राजाला स्वविवेकाधीन अधिकारानंतर सुद्धा आणखी काही महत्त्वाचे अधिकार आहेत. आणि त्या महत्त्वाच्या अधिकारामध्ये ज्याला इतर अधिकार ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये 3 प्रकारचे अधिकार ब्रिटनच्या राजाला आहेत जे महत्त्वाचे समजले जातात स्वविवेकाधीन अधिकाराप्रमाणे. यामध्ये जरी प्रत्यक्ष शासनकारभार करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असला तरी सुद्धा आणि मंत्रिमंडळाला निर्णय घेण्याचा अधिकार असला, अंमलात आणण्याचा अधिकार असला तरी सुद्धा ब्रिटनचा राजा हा ब्रिटिश मंत्रिमंडळाने एखादा निर्णय घेतला असेल किंवा ब्रिटिश मंत्रिमंडळ एखादा निर्णय घेऊ इच्छित असेल परंतु तो निर्णय ब्रिटिश समाजाच्या अहिताचा असेल, ब्रिटिश राष्ट्राच्या अहिताचा असेल, तर अशा वेळेस ब्रिटनचा राजा ब्रिटिश मंत्रिमंडळाला तो निर्णय घेण्यापूर्वी आपण पुन्हा विचार करावा अशा प्रकारचा सल्ला देऊ शकतो. एवढंच नाही तर तरी सुद्धा ब्रिटिश मंत्रिमंडळ तो निर्णय घेण्यासाठी आग्रही असेल, अट्टहास करत असेल, ते ठाम असेल, तर ब्रिटनच्या राजाला जर ठाम विश्वास असेल की हा निर्णय चुकीचा होऊ शकतो तर ब्रिटनचा राजा ब्रिटिश मंत्रिमंडळाला त्या निर्णय घेण्याच्या बाबत इशारा देऊ शकतो की बघा हा निर्णय चुकेल, मी तुम्हाला इशारा देतो. म्हणजे ब्रिटनच्या राजाला ब्रिटिश मंत्रिमंडळाला इशारा देण्याचा म्हणजेच टू वॉर्न अधिकार सुद्धा प्राप्त झालेला आहे. पण केवळ मंत्रिमंडळाला सल्ला देणं, त्याला इशारा देणं, त्याला एका अर्थाने आगाऊ धमकी देणं, सावध करणं एवढाच अधिकार ब्रिटनच्या राजाला नाही, तर ब्रिटनचा राजा हा ब्रिटिश मंत्रिमंडळाला निर्णय घेत असताना जर मंत्रिमंडळ गोंधळलं असेल पण मंत्रिमंडळाला सपोर्टची गरज असेल तर ब्रिटनचा राजा ब्रिटिश मंत्रिमंडळाला गोंधळाच्या स्थितीमध्ये इनकरेज करण्याचा प्रयत्न सुद्धा करत असते, म्हणजे इनकरेज सुद्धा करत असतो. आणि म्हणून मंत्रिमंडळाला प्रोत्साहित करण्याचा अधिकार सुद्धा ब्रिटनच्या राजाला आहे. एखाद्या वेळेस आपण क्रिकेटमध्ये पाहतो की एखाद्या बॉलरची खूप पिटाई होते बॅट्समनकडून आणि मग तो बॉलर घाबरून जातो.
अशा वेळेस त्या टीमचा कॅप्टन काय करतो, बॉलर जवळ जातो, बॉलरच्या पाठीवर हात ठेवतो आणि सांगतो घाबरू नको, तुझी लाईन बरोबर आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, काही हरकत नाही. त्या बॉलरला पुन्हा एक प्रकारची प्रेरणा मिळते, त्याला हिंमत येते. आणि मग बघा आपल्या कॅप्टनचा हात आपल्या पाठीवर पडला की मग जसं आपण म्हणतो की तू फक्त लढ म्हण, त्या पद्धतीने गोंधळलेल्या मंत्रिमंडळाला जर ब्रिटनच्या राजाने प्रोत्साहित केलं निर्णय घेताना की ठीक आहे तुमचा निर्णय चांगला आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, तर ब्रिटिश मंत्रिमंडळ अत्यंत ठामपणे निर्णय घेऊ शकते की जे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. म्हणून वडिलकीच्या नात्याने, ज्येष्ठत्वाच्या नात्याने ब्रिटनचा राजा हा मंत्रिमंडळाला इन्करेज सुद्धा करत असतो. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरच्या विरोधामध्ये ब्रिटन पराभवाच्या उंबरठ्यावर होतं. अशा स्थितीमध्ये ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांच्या पाठीशी ब्रिटनचा राजा ठामपणे राहिला. त्यामुळे ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला, त्यांच्या लष्कराला एक प्रकारचं नैतिक पाठबळ मिळालं, नैतिक बळ मिळालं, ज्यामुळे हरता हरता दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनला विजय मिळाला. म्हणून यावरून आपल्या लक्षात येईल की ब्रिटनच्या राजाला प्राप्त असलेला जो 8वा अधिकार आपण म्हणतो की टू इन्करेज म्हणजे प्रोत्साहित करणं, टू वॉर्न म्हणजे इशारा देणं आणि टू ॲडवाईज म्हणजे सल्ला देणं, हा सुद्धा किती महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अशा 9 प्रकारचे अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे. आणि हे 9 प्रकारचे अधिकार जर आपण लक्षात घेतले तर की म्हणाल की ब्रिटनच्या राजाला तो नाममात्र शासन प्रमुख असला तरी सुद्धा अत्यंत व्यापक अशा प्रकारच्या सत्ता प्राप्त झालेल्या आहेत. शासनाच्या 3 विभागाच्या अंतर्गत त्याला अत्यंत व्यापक अशा सत्ता प्राप्त झालेल्या आहेत. परंतु आपण हे विसरता कामा नये की ब्रिटनचा राजा हा नाममात्र शासन प्रमुख आहे. ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि त्यामुळे यापैकी बहुतांश अधिकार, मागचे 2 अधिकार, शेवटचे 2 अधिकार सोडले तर राजाला ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावे लागतात. मग अशा स्थितीमध्ये तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की मग ब्रिटनच्या राजाची, ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत भूमिका काय नाही, ब्रिटिश राजाची राजकीय व्यवस्थेतील भूमिका काय, त्याचं स्थान काय आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटी समारोप करत असताना राजाची ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतील स्थान किंवा भूमिका हे आपण पाहू. ब्रिटिश राजाचं ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेतील स्थान किंवा भूमिका पाहत असताना 2 अंगाने आपल्याला ती पाहावं लागेल. एक घटनात्मक दृष्टिकोनातून म्हणजे घटनात्मक स्थान आणि दुसरं वास्तविक दृष्टिकोनातून वास्तविक स्थान. घटनात्मक दृष्ट्या आपण विचार केला तर ब्रिटनचा राजा घटनात्मक दृष्टीने, कायदेशीर दृष्टीने ब्रिटनचा शासन प्रमुख आहे. तो सार्वभौम आहे, सर्वोच्च सत्ताधीश आहे, संपूर्ण शासनकारभार त्याच्याच नावाने चालतो. त्यामुळे ब्रिटनच्या राजाला ब्रिटिश पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ ओव्हरटेक करू शकत नाही, त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण त्याला एक महत्त्वाचा स्थान राष्ट्रप्रमुख म्हणून ब्रिटिश राष्ट्रपतीत प्राप्त झालेले आहे. परंतु जेव्हा संसदेत मंत्रिमंडळाच्या पाठीशी बहुमत असेल त्यावेळेस राजाची भूमिका काय, तर त्यावेळेस राजा हा एक गोल्डन झिरो असतो. फक्त चिन्हांकित रेषेवर सही करणं एवढंच काम राजाला करावं लागतं, कारण मेजॉरिटी मंत्रिमंडळाच्या पाठीमागे आहे. आणि ब्रिटिश संसदीय शासनाचं तत्व, ब्रिटिश संसदीय शासनाचा संकेत, त्यांची रूढी, त्यांची परंपरा हे सांगते की बहुमतधारी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ब्रिटनच्या राजाने निर्णय घ्यावे, त्याच्यावर सही करावी, त्यांना तो रोखू शकत नाही, त्यांना विरोध करू शकत नाही. आणि म्हणून त्याचं स्थान अशा स्थितीमध्ये गोल्डन झिरो अर्थात सुवर्ण शून्य, रबरी शिक्क्यावर सही करणारा एक रबरी शिक्का अशा पद्धतीचं निर्माण झालेलं असतं. आपण नाही का किंग अँड क्राऊन याच्यातला फरक पाहत असताना किंग कॅन डू नो रॉंग ही जी म्हण आहे ब्रिटनच्या राजकीय जीवनात निर्माण झालेली, हिचं विश्लेषण करत असताना तिथल्या राजाच्या राजमार्गावरील पारेकऱ्यांनी ज्या ओळी लिहिलेल्या होत्या ब्रिटनच्या राजाच्या नाममात्र स्थानासंबंधी, त्या पुन्हा मला या ठिकाणी उद्धृत कराव्याशा वाटतील, तुम्हाला सांगाव्याशा वाटतील. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिश राष्ट्रपतीत ब्रिटनच्या राजाचं जे स्थान आहे ते अत्यंत नाममात्र स्वरूपाचं आहे. तुम्हाला आठवत असेल काय म्हणाला होता पारेकरी कविता करताना, येथे आमचा सार्वभौम राजा झोपला आहे, येथे आमचा सार्वभौम राजा झोपला आहे, ज्याच्या शब्दावर कोणीही विश्वास ठेवत नाही, ज्याच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवत नाही, जो कोणतेही मूर्खपणाचे कृत्य करत नाही आणि शहाणपणाचे सुद्धा नाही, जो कोणतेही मूर्खपणाचे कृत्य करत नाही आणि शहाणपणाचे सुद्धा नाही. या संबंधित पारेकराच्या कवितेच्या ओळीने आपल्याला ब्रिटिश राजाचं ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत नेमकं स्थान काय आहे, ते केवळ नाममात्र स्वरूपाचं आहे, त्याला स्वतःचे स्वतंत्र असे कोणते अधिकार नसतात हे आपल्या लक्षात येईल. मला असं वाटतं की या लेक्चरच्या माध्यमातून ब्रिटनच्या राजाचे अधिकार आणि कार्य हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर आपल्याला काही अडचणी या संदर्भाने असतील तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर
आपले प्रश्न, आपल्या शंका टाकाव्यात, त्या ठिकाणी आपल्या शंकांचं निरसन करता येईल. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.